पुण्याच्या बाणेर भागात विक्रांतचा एक भव्य आणि आलिशान बंगला होता. विक्रांत हा शहरातील एक अत्यंत यशस्वी आणि मोठा आर्किटेक्ट होता. पण त्याच्या या चकचकीत आयुष्याला एक अतिशय काळी किनार होती. तो मूळचा रत्नागिरीचा होता. विक्रांत 5 वर्षांचा असताना त्याच्या बापाने सदाशिवने त्याच्या आईचा अत्यंत निर्घृण खून केला होता. तुझा बाप एक राक्षस आहे. त्याने तुझ्या आईला लोखंडी सळईने मारून टाकलं. हेच नातेवाईकांनी विक्रांतच्या मनावर बिंबवले होते. सदाशिवला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो जेलमध्ये गेला. तेव्हापासून विक्रांतच्या मनात बापाबद्दल भयंकर तिरस्कार आणि द्वेषाची आग भडकत होती. त्याने स्वतःच्या मनातून बापाला कायमचे मारून टाकले होते. आज या घटनेला 25 वर्षेच उलटली होती. रविवारची दुपार होती. विक्रांतच्या बंगल्याच्या दारात एक अत्यंत म्हातारा, अशक्त आणि फाटके कपडे घातलेला माणूस उभा होता. तो सदाशिव होता. 25 वर्षांची शिक्षा भोगून तो कालच जेलमधून सुटला होता. त्याचे डोळे खोल गेले होते आणि शरीर थरथर कापत होते. विक्रांत बाळा, एकदा फक्त तुला डोळे भरून बघायचं होतं रे. सदाशिव दारात उभा राहून कापऱ्या आवाजात म्हणाला. त्याच्या हातात एक अत्यंत जुनी गंजलेली पत्र्याची पेटी होती. सदाशिवला बघताच विक्रांतच्या रागाचा स्फोट झाला. तो धावतच बाहेर आला. हिम्मत कशी झाली तुझी या घरात पाऊल ठेवायची? तू माझ्या आईचा खुनी आहेस. एका राक्षसासारखा तू तिला मारलंस. तुझ्या अंगाला माझ्या आईच्या रक्ताचा वास येतोय. नीच माणसा, चालता हो इथून, नाहीतर कुत्र्यासारखा मारून पोलिसांच्या हवाली करेन. विक्रांत सर्वांसमोर भयंकर कडाडला. सदाशिव काहीही बोलला नाही. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. तो फक्त हात जोडून मागे फिरला. जाताना त्याने ती गंजलेली पत्र्याची पेटी बंगल्याच्या गेटजवळ ठेवली आणि तो मुकाट्याने पावसाच्या सरींमध्ये दिसेनासा झाला. 2 दिवसानंतर पोलिसांचा फोन आला. पुण्याच्या एसटी स्टँडवर एका बाकड्यावर सदाशिवचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. विक्रांतच्या चेहऱ्यावर कोणताही शोक नव्हता. एका खुन्याचा असाच शेवट व्हायला हवा, तो थंडपणे पुटपुटला. त्याने गेटजवळ पडलेली ती गंजलेली पेटी रागाने उचलली. या म्हाताऱ्याने नक्कीच जेलमधून आणलेला कचरा यात भरला असेल. फेकून देतो हे, असा विचार करत विक्रांतने एक लोखंडी हातोडा घेतला आणि रागाने त्या पेटीचे कुलूप फोडले. कुलूप तुटले. विक्रांतने नापसंतीने पेटीचे दार उघडले. पण आतले दृश्य बघताच विक्रांतच्या हातातला तो जड हातोडा निसटून फरशीवर आदळला. त्याच्या कपाळावर भयंकर आठ्या पडल्या आणि श्वास छातीतच गोठला. त्या पेटीत कोणताही कचरा नव्हता. तिथे 25 वर्षापूर्वीचा पिवळा पडलेला पोलिसांचा फोरेन्सिक रिपोर्ट होता. त्याखाली एक लाल रंगाची डायरी होती आणि सर्वात खाली एक लहान बाळाचे अर्धे जळलेले आणि रक्ताने माखलेले कुंचे होते. विक्रांतने थरथरत्या हातांनी तो फोरेन्सिक रिपोर्ट उघडला. त्यावर स्पष्ट लिहिले होते, मृत महिलेच्या हाताला आणि साडीला रॉकेलचा वास येत होता. घटनास्थळी सापडलेले लहान बाळाचे कपडे रॉकेलने भिजलेले होते. विक्रांतच्या डोक्याला भयंकर मुंग्या येऊ लागल्या. त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागले. त्याने कापऱ्या हाताने ती लाल डायरी उघडली. त्यात सदाशिवच्या विस्कळीत आणि अश्रूंनी भिजलेल्या अक्षरात लिहिले होते, माझ्या लाडक्या विक्रांत, तू मला खुनी समजतोस आणि तो माझाच कर्माचा भोग आहे. पण 25 वर्षांपूर्वी त्या रात्री जे घडलं ते कुणालाच माहीत नाही. तुझी आई एका स्थानिक गुंडाच्या प्रेमात पडली होती. तिला त्याच्यासोबत पळून जायचं होतं. पण तू 5 वर्षांचा होतास आणि तू सतत रडायचास. तुझ्या रडण्यामुळे तिचा प्लॅन फसत होता. त्या रात्री तू झोपलेला असताना तिने तुझ्या अंगावरच्या त्या कुंच्यावर रॉकेल ओतलं आणि ती काडी पेटी पेटवून तुला जिवंत जाळणार होती.
डायरीच्या पानावर रक्ताचे आणि अश्रूंचे डाग स्पष्ट दिसत होते. मी ड्युटीवरून अचानक घरी आलो आणि ते भयंकर दृश्य पाहिलं. माझा पोटचा पोरगा आगीत जळून मरेल या भीतीने मी वेडा झालो. तुला वाचवण्यासाठी मी समोर पडलेली लोखंडी सळई उचलली आणि तिच्या डोक्यात मारली. ती जागीच मेली. मी तुला वाचवलं विक्रांत. कोर्टात मी हे सत्य सांगू शकलो असतो. मला सेल्फ डिफेन्समध्ये शिक्षा कमी झाली असती. पण जर मी ते सत्य जगाला सांगितलं असतं तर तुला आयुष्यभर हा विचार खाऊन मेला असता की माझ्या सख्या आईनेच मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. एका लहान मुलाचं आयुष्य आणि त्याचं मानसिक संतुलन कायमचं उद्ध्वस्त झालं असतं. डायरीचा शेवटचा परिच्छेद वाचून विक्रांतच्या पायाखालची जमीनच फाटली. तुझ्या मनात तुझ्या आईची एक पवित्र प्रतिमा राहावी, तिच्याबद्दलचं प्रेम कायम राहावं म्हणून मी शांतपणे खुनी आणि राक्षस असल्याचा कलंक माझ्या माथ्यावर लावून घेतला. मी 25 वर्षे त्या काळ कोठडीत सडलो. लोकांच्या शिव्या खाल्ल्या. माझ्या स्वतःच्या मुलाचा तिरस्कार सहन केला. फक्त यासाठी की माझ्या मुलाला कधीच समजायला नको की त्याची आई एक राक्षसीण होती. तू मला हाकलून दिलंस त्याचं मला दुःख नाही. माझा पोरगा आज मोठा साहेब झालाय आणि तो सुखरूप आहे यातच या खुनी बापाचा जन्म सार्थकी लागला. डायरी विक्रांतच्या हातातून खाली गळून पडली. ज्या बापाला तो 25 वर्षे राक्षस आणि खुनी समजत होता, ज्या बापाला त्याने 2 दिवसांपूर्वी कुत्र्यासारखे घराबाहेर हाकलून दिले होते, तो बाप खऱ्या अर्थाने त्याचा देव होता. स्वतःच्या मुलाचे प्राण आणि त्याचे मानसिक संतुलन वाचवण्यासाठी एका बापाने हसत हसत स्वतःच्या आयुष्याची आणि चारित्र्याची कायमची राखरांगोळी केली होती. मुलाच्या सुखासाठी त्याने स्वतःला 25 वर्षे एका जिवंत नरकात गाडून घेतले होते. विक्रांत त्या मोकळ्या पेटीसमोर आणि त्या अर्ध्या जळलेल्या कुंचासमोर फरशीवर गुडघ्यावर कोसळला. त्याने ते जळके कुंचे स्वतःच्या छातीशी घट्ट आवळून धरले. तो एका लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडू लागला, पण त्याचा आवाज त्याच्याच घशात अडकला होता. पैशांचा आणि रागाचा तो सगळा अहंकार आज त्या खऱ्याखुऱ्या देवाच्या बलिदानासमोर कायमचा धुळीला मिळाला होता. आपणच आपल्या देवाला घराबाहेर हाकलून मारले. ही पश्चातापाची आणि अपराधीपणाची जाणीव इतकी भयंकर होती की विक्रांत एका जिवंत प्रेतासारखा तिथेच कायमचा थिजून गेला. ती मूक शांतता कोणत्याही प्रलयापेक्षा 1000 पटींनी भयंकर होती. आपण अनेकदा वरवरचे सत्य बघून आपल्याच माणसांचा तिरस्कार करतो आणि त्यांना दूर लोटतो. पण अनेकदा त्या तिरस्कारामागे आणि कठोरपणामागे एक असा हिमालया एवढा त्याग आणि प्रेम दडलेले असते, ज्याची किंमत मोजण्याची आपली लायकीही नसते. सत्याचा पूर्ण उलगडा होईपर्यंत कुणालाही दोषी ठरवू नका, कारण जेव्हा खरे सत्य समोर येते तेव्हा प्रायश्चित्त करण्यासाठी वेळ आणि ती व्यक्ती दोन्हीही निघून गेलेली असतात. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.